मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, मी चालले आहे लाकडांना. पियुषची मम्मी गेले पुढे, मला आवडलं चल तुला चल सोबत. म्हणजे ठीक आहे चला येते मी. तर लाकडं घेऊन येणार आहे, कारण मग विकत तरी किती घेणार ना लाकडं आपण. चूल रोज पेटवायचे तर लाकडं रोज लागतात. तर ते चालले आहेत घेण्यासाठी आणि मी पण चालले आहे त्यांच्यासोबत. तर भारा आणणार आहे मी आणि ते तुम्हाला दाखवेल मी आज की भारा आणलेला आहे. याआधी आईच्या मागे लागून या गोष्टी केलेल्या आहेत लहानपणी, पण खूप वेळ झाला आहे त्या गोष्टींना करून. आता जवळजवळ खूप वर्षाचा गॅप पडला आहे. म्हणजे तुम्ही 16-17-18 वर्षांचा गॅप पडलेला असं समजा. त्याच्यानंतर हे कामं परत हातामध्ये घेते. तर काही वेळेस जमतात, काही वेळेस नाही जमत. खूप मला कमेंट्स पण येतात, तू काय दुसऱ्या देशातून आली का, तुला या गोष्टी माहिती नाहीत का. कसं आहे, आपल्याला माहिती असतं, बोलणं आणि करणं ह्या गोष्टींमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा आपण त्या गोष्टी करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की ह्या गोष्टींपासून पण त्रास होतो, मेहनत लागते, तेव्हाच त्या होतात. असं नाही की कोणत्या गोष्टींना मेहनत नाही, प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते. पण ह्या गोष्टी कसं आहे, खूप जास्त गॅप झालेल्या आणि त्या मी आत्ता करते, तर मला ते छान वाटतं आणि तुम्हाला दाखवायला पण आवडतं मला. तर चला मग कोयता घेते आणि जाते. चला माझ्यासोबत लाकडांना. पूर्ण भारा, आमच्याकडे भारा म्हणतात, कोणी कोणी मोळी बोलतात, लाकडांची मोळी. तर ती बांधून आणेल मी, तुम्हाला दाखवेल. मंडळी, हे बघा, ही लाकडाची मोळी आणलेली आहे मी. अशी रस्सीला बांधली आहे, 2च रस्सीला बांधली, कारण आहे ना छोटे छोटे लाकडं होते, आम्ही साललं त्यांना पूर्ण. तर ही लाकडाची मोळी बांधली आहे आणि हे 2-3 मोठे लाकडं होते, ते असे घेऊन आलो आम्ही. एवढे लाकडं मीच आणलेत सगळे. विशाल पण आले होते मला थोड्या वेळ मदतीसाठी. हे बघा, आणि हे जे लाकडं आहेत या गोणीमध्ये, हे जे लाकडं आहेत ते आपण मिलमधनं आणलेले आहेत. हे बघा, तर एवढे लाकडं घेऊन आली आहे. आता 2-3 दिवस तरी काही चुलीचं टेन्शन नाही राहणार. 2-3 दिवस म्हणण्यापेक्षा 15 दिवस तरी चूल आरामात पेटेल एवढ्या लाकडांमध्ये, काय प्रश्न नाही. तर चला, आता बाकीचे जे कामं आहेत ते करून घेते माझ्या घरातले. हो, पण लाकडाची मोळी मी घेऊन आली, मला खूप छान वाटलं. मंडळी, विशालच्या पायाला लागलेला आहे, पाय मुरगळला आहे विशालचा. हे बघा, इथे सूज आहे, थोडी कमी झाली आहे आता. सूज कमी झाली विशाल, सूज आता. दुखतंय, खरं आराम. मग आरू तर काय ऐकत नाही. या पायरीवरून त्यांचा पाय मुरगळलेला आहे. इथून पाय मुरगळला, खाली पडले. आरविश, तर मावशी आता त्यांच्या पायावरती ना जातं फिरवतायत, तुम्हाला दाखवते. हे बघा, ते जातंय, लय ओरडतील आता. जाते फिरवणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही, लय त्रास होतोय. लगेच तिथेच बसून लगेच सोडून आणि त्याचं हे काय पाहिजे होता, आहे ना. थोडा बरा वाटला. माझी आजी अशी फिरायची, हौसाबाई गायकवाड. तुम्ही बसेल नाही बरोबर नाही. मावशी राहू द्या. नाही नाही थांब. मला पाय सरकलाय खाली आला. पाय मला फार थर कापू राहिले ते. हा थांब ना. पाहिजे काय म्हणताय ना, त्याला कळ लागली ना तर त्याची शिर मोकळी झाली पाहिजे. थोडा पिऊला चालता सुद्धा येत नव्हता. त्याने घेतली ती काढी. त्याला इथं असं धरलं पिऊला, 2 दिवसात नीट केलं. पाय बरोबर सांगायचं. ती बाटलीकडे ठेवली. खोबऱ्याचं तेल दे का तू. दे ग. तिला याच्यात तेल आहे छान वय. देवाऱ्यामध्ये तेल आहे पाय, एवढी बाटली पाय. ती बाटली तेल आहे, मोरीचं तेल आहे वय. गॅसवर काय, गॅसवर भात आहे, भाजी आहे. कमी आहे ना गॅस. मी तो काळा निळा झालाय तसं तो पाय. बाई बाई, जोरात वया झालंय ना.
भाताची गॅस कमी कर बाई, भात कोरडा होतो. एवढंच येले मोरीचं कोण आणलं होतं? ते राजूबाया दळून घेतलंय मी, ते काल काढलंय पहा करता. त्याने ओढून दिला सगळा मामा. हो बाई, इतक्या गं, गेलं नाही बघ ना. थोडा आग दळावला असता पण मग नाही का ओढून दिला मला असता. आरडावलं असतं पण बरोबर दे मला. काय गं, धान्य राहिलं लगेच एवढं इकडे जवळच तरी. त्याला पक्की काय झालती, तो म्हणतो "बा, गरम भाकरी आहेत ना, एवढी चवड करून आणली." ऐक गं. तू बनवले 3 अरे वा छान झाले 3 नाही का 10 ना. हिरवा झाला. कोणाची? हा त्यांची 3 तारीख आहे. मग आता काय माहिती. त्यांचं एकच लग्न. गोटा वाढायची बरं का. डुल्लू सोडा काय नाही म्हणायचं. हा असं वाजला ते. नाही झालं नाही गाडी कर बरं का. वाजली ना सगळी. निघल पड निघल. अरे याला दवाखान्याचं काय नाही राहत. हा ना हे असं मुरगटलं ना. कण भरले. पण तो एवढा सुजलाय का असं एकाच जागी ते बाटली आहे ना, तो म्हणतोय ते औषध आणायचं ते सुजीचा, ते रग मरत आहे ना. ही मला ते रात्री काढली मी गोसून कपाटातून. हा राईचं तेल आहे ना जिरा सोडा सारखंच दिसते. जिरा सोडा त्याच बॉटल मध्ये येते जिरा सोडा. तेच आहे. ते राईचं तेल आहे पण ते जिरा सोडा बॉटल मध्ये तसं सेम काहीच फरक नाही. नारळ अगरबत्ती काय द्यायची तुला? आ? माझ्या आजीला नाही द्यायची. नाही, आता नको काय बरं नको, आज नको, उद्या परत फिरवायची. पडू द्या ना 3 टाइम फिरवायला लागेल, नको. हा मी ना दाढींचा औषध तोंड सुजला का हा. दाढींचा, त्या माझ्याकडे यायची. मग तोंड वाकडा करून घ्यायचे लगे ती बाटली गोळा माझ्याकडे सगळा राहायचा. हा लगे औषध द्यायचे मंत्र मारून एरीस आपला काय साधा सुद्धा मारवतीचे नावाना शनिवारच्या दिवशी. हा आणि मग म्हणायचे वसारला का मग देवाला नारळ वाढवून टाकायचा. हा. दाढीचा त्या करायचा. हाताला गुण पण राहतो ना हो एका एकाच्या. तळी फिरवायची. कोणाचं पाय पिकलं तर ते फोडायचं, कोणाचं काय करायचा. काय वेगळा वाटेल दुकाना बरा करायची. बघ पडे तोडून झालेत. थोडस सूज कमी झाली. हा सूज कमी झाली. गुडू आली गुडू ए गुडा. तर मंडई पियुष बनवतो आहे मॅगी आणि चुलीवर बनवणार आहे तो. मी त्याला थोडीफार मदत करेल. बनवणार आहे ना ओ शेट ज्ञानी बाबा. चूल पेटवतोय तो. मी त्याला कांदा वगैरे आता कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर कट करून देते आणि बनवते मॅगी. चला दाखवते तुम्हाला. मंडई इकडे बघा चूल पेटवलेली आहे. आता इकडे आहे पियुषने कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कट केलेली आहे. हा पियुष चटका बसला ना. चटका बसला कसा काय? गरम वाफ लागली हाताला. कशाला हात घालतोय मध्ये? नको ना घालू, पेटवलीत ना आता चांगले. हे बघा, ठेव चल. कधी ठेव तेल आणते मी घरातून. त्याच्यात काय पांढरं बघ ते काढ. कांदा तिकडं बघ तिकडं. पुढे हां हां कांदाच आहे का? हा. हां मग राहू दे तापू दे चांगले. मिठू बघ कसा ओरडतो. त्याला पेरू काढून दे भाऊ, नाही तर तो आपले जिना आराम करेल ओरडून ओरडून. ते बघ. तर पियुषनी बनवायला सुरुवात केली आता. ही कढई सगळेजण बोलायचे टाकून दे पण बघा तीच कढई उपयोगी आली आज मला चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी. टाक अजून तेल. भाऊ हिची नियत. आरवी शूट बघा मस्त दणक्यात चूल पेटली आहे आणि मॅगी अजून कांदा टोमॅटो लाल होईल चांगला. पियुष तिकडं डाळ वाया चाललंय, इकडे घे ना. हे बघा मॅगी. अजून दाखव बारू बाबू कुठे आहे मॅगी? दुसरं पॅकेट दाखव. 4 घेतल्या आहेत आम्ही. ह्या 3 आहेत, अजून 2 आहेत. 4 मॅगी आहे गाणी बाबा.
लागतंय. तर मंडळी हे बघा मॅगी झालेली आहे आणि चूल पण छान पेटली आता. ॲक्च्युली खूप जोरात चूल पेटली होती ना रे, खूप आग होता, कढईच्या वरती आग गेली होती, खूप जाळ झाला होता. मग आता थोडा कमी केला आहे, आता बरोबर पेटलेली आहे चूल. आणि विशाल उठलेत. बरं वाटतंय का? थोडं बरं वाटतंय, जरा दुखणं कमी झालं थोडं. दुखणं कमी झालंय. बघू, हा निरगुडीचा पाला बांधलेला होता पायाला. थोडं बरं वाटतं, फरक वाटतं थोडंसं. फरक वाटतोय? चालायला त्रास होतोय का? थोडंसं चालता येते मला. ह्या पायरीवरून सटकला ना पाय? कोपऱ्यावर पाय असं झाला मला. पाय द्यायच्या आधी तिकडे डायरेक्ट पाय घ्यायला डायरेक्ट मसाज. नाही हो. आता रंग मारायचं तर प्लास्टर झाले, आता कलर करायचंय, पेंटिंग. हे निरगुडीचा पाला ते गरम करून लावलंय. हा. नाही झालं ते. वाटतंय आता थोडं चालता येते. मला असं वाटतं ना पाऊस येईल आज. फिरवली ना तळी जात ना. हा ते फिरवलं मम्मीने ते लावलं ना मागे. मॅगी झालेली आहे, इकडे बघू शकता तुम्ही. कुठे इकडे? आणि आता सर्वांना ही विशाल आणि आरविश साठी दिली आहे. हे घ्या. ये का कुठं कुठे बस तिला पण वाट. मंडळी वातावरण एवढं छान झालेलं आहे, असं पूर्ण येल्लो येल्लो कलर झालाय ढगाचा. आणि बघा तुम्ही, दिसत असेल तुम्हाला, खूप सुंदर वातावरण झालंय. आणि त्याच्यात आमची मस्त ही चुलीवरची मॅगी बनवलेली आहे. कशी हो खूप छान. पियुष, कशी झाली आहे? मस्त ना. मजा. तर मंडळी विशाल थोडा आराम करतायत, त्यांच्या पायाला थोडं दुखतंच आहे. आणि आता म्हणाल तर 3-4 दिवस ते जातं तसंच फिरवावं लागेल आपल्याला. त्यांना ॲक्च्युली आम्ही काय केलं होतं, निरगुडीचा पाला आहे ना मिठामध्ये गरम करून, तव्यावरती मिठामध्ये गरम करून तो त्यांच्या जखमेवरती, तिथे जखम नाही म्हणजे जिथं सुजलं आहे तिथे बांधलेलं होतं. तर त्यामुळे त्यांना थोडंसं बरं वाटलं आता. आणि आता संध्याकाळी पण थोडं आता घरातले कामं आहेत ते, आणि मग जेवण वगैरे असं असेल. तर मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.